वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमध्ये हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हा भाग पाहणार आहोत. हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज integrated rate law for the first order reaction is K is equal to K is proportionality constant. K is equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT, where T is, फॉर एक्झाम्पल आपण हे इंटिग्रेटेड इक्वेशन फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं हे इक्वेशन पाहिलेलं आहे. यामध्ये आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जनरल इक्वेशन किंवा रिएक्शन ए टू गिव्स बी. ए हा रिएक्टंट आहे आणि त्याच्यापासून प्रोडक्ट तयार होतो. आता सुरुवातीला ज्यावेळी रिएक्शन सुरू होते त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन जे आहे एचं, ए हा रिएक्टंट आहे, एचं कॉन्सन्ट्रेशन हे फुल म्हणजे पूर्ण असते आणि त्याचं कन्सिडर केलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज 0 ॲट टी इज इक्वल टू 0. टाइम हा 0 असतो त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन एचं हे A0 कन्सिडर केलेलं आहे. आणि काही वेळानंतर रिॲक्शन स्टार्ट झाल्यानंतर काही वेळानंतर त्या ए रिॲक्टंट आहे त्या एचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होतं. आता फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज इज ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 80 ॲट टाइम टी. काही वेळानंतर म्हणजे टाइम टी कन्सिडर केला त्यावेळी एचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होतं आणि ते डिक्रीज झालेलं कॉन्सन्ट्रेशन हे 80 असतं. 80 द टाइम रिक्वायर्ड फॉर A0 टू बिकम. आता यानंतर आपण काय पाहणार आहे, द इंटिग्रेटेड लॉ रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज, हे इक्वेशन आहे. आता हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हे पाहणार आहे. आता या इक्वेशन नंतर ती टी म्हणजे टाइम रिक्वायर्ड फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0, टाइम रिक्वायर्ड फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 to become concentration of A0 upon 2. A0 upon 2 किंवा हे अशा पद्धतीने लिहितो आपण A0 upon 2 किंवा असे तिरकी रेष ओढून इतर 2 लिहिलं जातं. म्हणजे A0 upon 2 is denoted as T half is denoted as, याच्यासाठी टाइम किती आहे, इट इज डिनोटेड एज टी हाफ. डिनोटेड एज टी हाफ हा टाइम आहे. और 80 और कॉन्सन्ट्रेशन ऑफ 80 डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन टी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2. A0 अपॉन 2 concentration of A0 upon 2 at time T is equal to 1 half, that is T half. Time is equal to T 1 half T किंवा या ठिकाणी T is equal to याचं लिहितोय बरोबर आहे, T is equal to T half, T 1 upon 2. Putting these conditions in the integrated rate law, ही जे व्हॅल्यू आहे त्या इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन मध्ये हे आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर वी राईट K is equal to 2.303. टाइम किती आहे, टाइम 1 T हाफ आहे. टाइम हा T हाफ आहे. आता टाइम T हाफ आहे, log to the base 10 concentration of A0
कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 कॉन्सन्ट्रेशन हे जे AT अपॉन A0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT अपॉन A0 concentration of A0 upon 1/2 A0 हे A0 आहे अपॉन 1/2 किंवा 2/2 म्हणजेच काय A0 concentration of A0 upon A0 upon 2 A0 upon 2 म्हणजे आता हे जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर यामध्ये हे A0 हे A0 कॅन्सल होते आणि A0 कॅन्सल झाल्यानंतर K = 2.303 upon T half log to the base 10 2 log to the base 10 आता इथं log to the base 10 लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय हे दोन्ही सेम असते फक्त log लिहिलं तरी बरोबर आहे आता याचा log जर पाहिला तर K = 2.303 upon T half 2 चा log जर पाहिला तर 0 पॉइंट येतो आणि width चा 0 पाहिजे तो 3010 into 0.3010 हा width चा log आहे width चा 0 मध्ये log पाडल्यानंतर आणि हे त्या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर त्याचं आन्सर येते ते आन्सर हे 0.693 K = 0.693 upon T half किंवा T half T1/2 = 0.693 upon T. This is nothing but the half life and rate constant of the first order reaction आता यामध्ये shows that half life of the first order reaction is independent of initial concentration of reactant. This shows a plot of concentration of AT versus T. आता हे जर आपण पाहिलं तर हाफ लाईफ मध्ये हे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे हाफ लाईफ ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हे इक्वेशन आहे. आता या इक्वेशन मध्ये आपण काय केले कन्सिडर केलं की A0 कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते हाफ केलेलं आहे. हाफ केल्यानंतर ते टाइम सुद्धा तो हाफ टाइम असतो म्हणजेच काय हे आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT = A0 upon 2 = याच्यासाठी टाइम हा T हाफ घेतलेला आहे. ठीक आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सबस्टिट्यूट केल्या आहे इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर हे आपण A0 upon 2 हे A0 कॅन्सल होईल म्हणजे log to the base 10 2 येईल. एक 2 चा log जर पाहिला तर 0.3010 येतो आणि 3010 हे दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर त्याचा आन्सर 0.693 येते आणि म्हणून या ठिकाणी रेट कॉन्स्टंट याचा प्रॉब्लेम असते. तुम्हाला टी हाफ हे कॅल्क्युलेट करायला सांगतील किंवा के कॅल्क्युलेट करायला सांगतील. त्या ठिकाणी हाफ लाईफ म्हणजे टी हाफ ची व्हॅल्यू दिलेली असते त्याच्यावरून के काढायचा असतो किंवा त्या ठिकाणी टी हाफ काढायचा असतो आणि त्या ठिकाणी के ची व्हॅल्यू दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला टी हाफ काढायचा असतो. 1 मार्काला याच्यावर हा प्रॉब्लेम विचारण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता यामध्ये आपण ही इक्वेशन जर पाहिलं शोज दॅट हे आपण ग्राफिकली पाहूया. शोज दॅट द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज independent of initial concentration of reactant. This shows a plot of concentration of T versus time T, half life period of the first order. Graphically आपण पाहूया. Graphically half life ग्राफिकली आपण या ठिकाणी हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर हाफ लाईफ पिरियड ऑफ
फर्स्ट ऑर्डर हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर जर आपण ग्राफ काढला कॉन्सन्ट्रेशन ऑफ एटी वर्सेस टाइम रिक्वायर्ड तर तो ग्राफ जो आहे तो ग्राफ या अशा प्रकारचा आहे पहा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टी वर्सेस टाइम या ठिकाणी टाइम टी हा जो ग्राफ आहे हा ग्राफ अशा प्रकारे decrease in concentration with increase in time कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इथं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे जसं रिएक्शन होईल तसं टाइम इन्क्रीज होत जाईल आणि याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे या ठिकाणी डिक्रीज होत जाते रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज होत जाते आणि एक अशा प्रकारे पोझिशन येते की त्या ठिकाणी ते कॉन्सन्ट्रेशन हे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज कंज्यूम्ड ठीक आहे दिस इज नथिंग बट वी हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ठीक आहे आता यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आता यामध्ये द डिफरन्शियल रेट लॉ फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन graphical representation of the first order reaction आता graphical representation of first order reaction first the differential rate law for the first order reaction A produce product first order reaction A produce product is rate is equal to किंवा rate is equal to minus D concentration of A upon dt minus D concentration A upon dt is equal to K into concentration of आता K into concentration of AT K into concentration of AT plus 0 आता यामध्ये concentration of AT is considered as Y M and X AT आणि ATX and concentration is 0 A क्या A0 is C आता यामध्ये रेट लॉ आपण जर पाहिला व्हेरिएशन ऑफ रेट विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A variation of rate with concentration of A is rate concentration of A0 रेट जो आहे तो रेट आपण जर पाहिला तर तो रेट हा डिक्रीज होत जातो with increase in time हा रेट आहे रेट वर्सेस
initial concentration rate versus initial concentration. Initial concentration हे high असते, rate is increases with decrease in concentration, rate is increases. Decrease in concentration, initial concentration of reactant, the rate of reaction is increases. The equation is to be found y is equal to mx plus c, mx plus c, y is equal to mx plus c. A passing, आता यामध्ये a plot of rate versus concentration of AT is a straight line. The slope of straight line is k. याचा स्लोप जो आहे तो स्लोप ऑफ स्ट्रेट लाइन इज k. स्लोप जो आहे आपण डिटरमाइन करतो इज इक्वल टू k. स्लोप इज k. ठीक आहे. आता यानंतर आपण कन्सिडर केलं k इज इक्वल टू 2.303. Consider the reaction. Reactant reacts with each other to give product. K is equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of AT log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT. Concentration of A0 upon concentration of AT. हे कॉन्सन्ट्रेशन केलं. आता यामध्ये ऑन रिअरेंज हे आपण रिअरेंज करूया आणि रिअरेंज केल्यानंतर kT upon 2.303 is equal to log to the base 10 kT upon 2.303 is equal to log to the base 10 किंवा log of concentration of A0 minus log to the base 10 concentration of AT. ओके. आता यामध्ये hence log of to the base 10 हा जो concentration of A जो आहे हा रिअरेंज केल्यानंतर concentration of AT is equal to log to the base 10 concentration of AT is equal to K upon 2.303 into T plus log to the base 10 concentration of A0. आता concentration of A0 हे consider केलं. This is y k x आणि c. आता यामध्ये a plot showing log to the concentration of AT upon A0 versus T. The equation is of the straight line. A straight line with a slope is equal to minus k upon 2.303 and y axis intersect as a log to the base 10 concentration of A0. आता यामध्ये जर आपण concentration log to the base 10 log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT versus time t. जर आपण ग्राफ प्लॉट केला
तर तो ग्राफ जे आहे हा स्ट्रेट लाईन हा ग्राफ होईल त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन आणि स्ट्रेट लाईन विथ त्याचा स्लोप जो आहे स्लोप इज इक्वल टू आता याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये आपण पाहिलं होतं की स्लोप जो आहे स्लोप इज इक्वल टू के म्हणजे के कॉन्स्टंट के आता या ठिकाणी स्लोप इज इक्वल टू मायनस के अपॉन 2.303 slope is minus k upon 2.303 and y axis intersect as log to the base 10 concentration of A0 ओके आता आणखी आपण इक्वेशन थोडंसं रिअरेंज करून हेच इक्वेशन आपण रिअरेंज करून when reactant A reacts with each other to give product rate first order rate law equation is K equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT आता हे इक्वेशन आणखी आपण रिअरेंज करून log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT is equal to 2.303 upon आता या ठिकाणी K upon 2.303 K upon 2.303 into T आता हा इक्वेशन y x या इक्वेशन मध्ये हा y m आणि x y m आणि x y is equal to mx आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये इक्वेशन स्ट्रेट लाईन फ्रॉम द ग्राफ आपण जर ग्राफ प्लॉट and hence graph of log to the base 10 versus log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT versus T हा जर आपण ग्राफ काढला तर तो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आता यामध्ये आपण हा जर ग्राफ काढला आपण याच्यावर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर आपण log to the base 10 concentration of A0 log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT या अशा प्रकारचा जर ग्राफ काढला वर्सेस टाइम t तर हा ग्राफ जो आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन याचे जे ओरिजिन आहे त्या ओरिजिन मधून हा ग्राफ पास होतो यामध्ये स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ठीक आहे आता हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये k is equal to first order rate law equation k is equal to 2.303 upon t log to the base 10 concentration of A0 upon AT concentration of AT हे इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर log to the base 10 concentration of A0 upon concentration of AT is equal to k upon 2.303 into t म्हणून y is equal to mx आता हे जर आपण ग्राफिकली जर पाहिलं ग्राफ ऑफ जर आपण प्लॉट केला ग्राफ ऑफ log to the base 10 concentration of A0 upon AT versus t म्हणजे टाइम हा जो ग्राफ आहे हा स्ट्रेट लाईन इज अ स्ट्रेट लाईन passing through origin this is nothing but the graphical representation of first order reaction आता काही यामध्ये एक्झाम्पल पाहूया एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एक्झाम्पल काय यामध्ये
example of first order reaction. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय? फक्त त्या ठिकाणी सिंगल रिएक्टंट रिएक्ट्स विथ ईच अदर टू गिव्ह करस्पॉन्डिंग प्रोडक्ट. आता याच्या अगोदर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एक पाहिली की जनरल रिएक्शन A टू गिव्ह प्रोडक्ट किंवा P A टू गिव्ह प्रोडक्ट P. आता एक्झाम्पल आपण ऍक्च्युअली एक्झाम्पल पाहूया. यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साइडचा आपण एक्झाम्पल पाहिलेला आहे. लिक्विड हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2 in liquid state to gives 2H2O in liquid state plus O2 in gaseous state. O2 in gaseous state. आता याचं रेट इक्वेशन rate is equal to rate is directly proportional to the concentration of reactant K into H2O2. Therefore, this reaction is a first order reaction. आता आणखी एक एक्झाम्पल पाहूया आपण. N2O2, two molecules of N2O2 in gaseous state to gives 4NO2. आता इथे नायट्रिक ऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड. आता या ठिकाणी आपण समजा नायट्रिक ऑक्साइड घेतलं. टू मॉलिक्युल्स ऑफ N2O2 टू गिव्स NO. समजा इथं नायट्रिक ऑक्साइड घेतलं इन गॅसेस स्टेट. तर त्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट हा चेंज होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड. Therefore, rate is directly proportional to the concentration of reactant. Rate is equal to K into concentration of N2O2. आता ही रिएक्शन ही अशा प्रकारची होती पहा. नायट्रोजन डायऑक्साइड अशी रिएक्शन होती किंवा नायट्रिक ऑक्साइड 4 मॉलिक्युल्स ऑफ NO अशा प्रकारची रिएक्शन होती किंवा N2O प्लस O2 हे अशा प्रकारची रिएक्शन होती किंवा NO2 प्लस 2 मॉलिक्युल्स. आता समजा NO2 जर झाला तर त्या ठिकाणी राहिलेला नायट्रोजन आणि ऑक्सिजनची रिएक्शन होऊन नायट्रिक ऑक्साइड हा मायनर प्रोडक्ट होतो. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारे ही रिएक्शन होती पहा. आता मायनर प्रोडक्ट जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा मायनर प्रोडक्ट होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग ही जी रिएक्शन जी आहे या रिएक्शनला आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असं म्हणतो. फर्स्ट ऑर्डर कारण रिएक्टंट रिएक्ट्स विथ ईच अदर टू गिव्ह करस्पॉन्डिंग प्रोडक्ट. यामध्ये जनरल रिएक्शन मध्ये आपण पाहिले A to gives corresponding product किंवा A is converted to B. General reaction A is converted to B. This is a first order reaction आणि त्याच्यावर आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं. की 2H2O2 liquid to gives 2H2 liquid state plus O2 आणि rate is equal to K into hydrogen H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड सिंगल मॉलिक्यूल आहे आणि म्हणून ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असं म्हणतो. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके. या ठिकाणी आपण हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हा पॉइंट पाहिला. त्यानंतर आपण हा पॉइंट हाफ लाईफ पाहिल्यानंतर आपण दुसरा पॉइंट जो आहे तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन पाहिलं. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हे पाहिलं. जे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इक्वेशन आहे K is equal to 2.303 upon T log to the base 10 concentration of A0 upon AT याचे वेगवेगळ्या प्रकारे रिअरेंज करून इक्वेशन रिअरेंज करून त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे आणि ते एक्झाम्पल म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साइडचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. when two molecules of hydrogen peroxide which on reacts to gives corresponding liquid water and
लिक्विड वॉटर अँड ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड. हे एक्झाम्पल जनरल एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ओके, धन्यवाद.